मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठला विठ्ठल यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये। यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगा, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबा राय या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात। आज या पुण्यक्षेत्रामध्ये आई भवानी जगदंबा मातेश्वरी अंबिका भवानी भगवान शंकराची अर्धांगिनी, जगामध्ये एको देव सर्वभूतेश गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, एकच देव आहे। पण कारण परत्वे त्या देवाला 5 रूपानं अवतार घ्यावा लागला। त्याला आपल्या दृष्टिकोनातून भगवंत पंचक देव पंचक म्हणतात, जसं संत पंचक आहेत। परमार्थाला लागणाऱ्या या 5 गुणामुळं 5 संतांनी हा भागवत धर्म मंदिराचा उभा केलेला डोलारा आत्ता साहेबांनी सांगितलं। आणि मी माझं भाग्य समजतो, मी जे सगळ्याला शर्माजी या या पुढे पुढे या पुढे या जे म्हणतो ना, त्याचं कारणच आहे। मी उखळीकर असल्यामुळं उखळाच्या जवळ आल्याशिवाय कांडता कुठता येत नाही। हां, मिक्सर ग्राइंडर बटन दाबलं, लाईटवर फुर्र खटक झालं, पण ज्यावेळेस लाईट गेल्यावर मग उखळ। पुष्कळ ठिकाणी महाराज देवीचे जगदंबेचे नवरात्रोत्सव, शारदोत्सव, गणपतीचे उत्सव 10 दिवसाचे, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत, गणपती बसवण्यापासून गणपती विसर्जनापर्यंत नवरात्र उत्सव। त्यामध्ये काही 7 दिवस, 10 दिवस, 9 दिवस, 2 दिवस, 5 दिवस उपवास करणारे असतात। काही बसायच्या दिवशी उपवास, उठायच्या दिवशी उपवास, बसता उठता। काही उपवास असतात आपल्याला उपवास सहन होत नाही, मग फराळ करायला सांगितलाय। फराळ करत असताना किती फराळ करावा यालाही महत्व आहे। आपण एकादशीला सुद्धा उपवास करा म्हणून सांगतो, पण एकादशी आपण असा उपवास करतो की द्वादशीची माय सुद्धा घाबरून जाईल। हो, आदल्या दिवशी पासून उद्या उपवास आहे, दूध कोणी घेऊ नका, साईसट ठेवा, लोणी खाऊ नका, मला पाहिजे, केळी आणले का, सफरचंद आणले का, मनुके आणले का, दुधाचं शिकरण करा, राताळे उकडा, ते दुधामध्ये कुस्करून साखर टाकून द्या। फार गोड खायचं नाही, शुगर आहे, मग तिखट करा, साबुदाण्याची खिचडी, वरईच्या म्हणजे राजगिऱ्याच्या भाकरी, त्याला उत्तम प्रकारे ठेसा तळलेला
तुपामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी दूध घेतय, साखर टाकून पेतय, जमलं नाही म्हणून त्याच्यात केळी कुस्करतय, शिकरण रताळे कुस्करतय, ते खाते. बटाट्याचा चिवडा, साबुदाण्याचा चिवडा खाते, फराळाची खिचडी खाते. दुपारच्या भजनाला चला म्हणल्या का उपवास आहे ना, अंगामध्ये ताकदच नाही, तुम्ही उभे राहा मी बसतो. बरं बसा. भजन करा म्हटलं की टाळी जीवच नसल्यासारखा. महाराज आमच्या संत महात्म्यानं आज नाही, व्यास महर्षीनं हजारो वर्षापूर्वी सांगितलंय, ऊर्ध्व बाहु वीरो मेष न कश्चित शृणोति माम. संपूर्ण जगाला ओरडून सांगतो पण कोणी ऐकायला तयार नाही. तुकोबारायनं थोडं स्पष्ट बोलले, वाजत असे बोंब कोणी नायकती कानी, हकारोनी सांगे तुका. पण लोक कार्य चांगलंय याचा विचार करत नाहीत, आपल्याला त्याच्यातून फायदा किती आहे त्याचा विचार करतात. आताच माननीय आमच्या सगळ्याचं श्रद्धास्थान, आणि मी तर कार्यक्रमात अगोदरच सांगितलं, चाटे महाराज तुमचा कार्यक्रम पुरुषोत्तम ज्ञानेश्वरानं जर कार्यक्रम दिला नसता तर मी आलो नसतो. तब्येत बरोबर नाही, मी कोणाचं ऐकत नाही, 400 शुगर आहे, गोड खातो. ढोक महाराज म्हणत असतात, तुम्ही तुमच्या करता नाही आमच्या करता तरी पथ्य पाणी पाळीत जा. सीताफळ चिकू खाऊ नका, मला जास्त आवडते. ढोक महाराज विचारतात सुधाकरला आळंदीला आल्यावर, अरे केशव महाराज कधी येणार आहे? नाही म्हणजे 2 दिवसांना. ते सीताफळला हात लावू देऊ नका, केशव महाराजाला आवडतात. आता माझं 5 भागवत त्यांच्याकडे झालेले आहेत. हे बरोबर असायचे पूजाला, आणि प्रत्येक भागवतामध्ये एक एक अंगठी दिलेली, डाव्या हातातल्या काढून टाकल्यात. काय सांगता येतं कोणाच्या मनात काय येईल ते. बोलत बोलत हा हात करू लागलो. माय माऊल्यानं बघितलं, महाराजाला माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही, कोणी नाही, वन मॅन शो एकला. बस बिनहिडीचं मुसळ म्हणून उखळी कर. बाबू जेवला पत्तर पालतं फेकून दिलं गावाच्या खालतं. हाय महाराजाच्या उजव्या हातात 2 आणि त्या डाव्या हातात काहीच नाही. आपल्या गळ्यातले 10-5 मणी एकत्र करून महाराजाला 2 तोळ्याची करून मी नाही म्हणणार नाही. काही माणसं म्हणतात, महाराज तुम्हाला मागण मोरी कोणीच नसताना उग पैसा पैसा करतात. माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही, कोणी जवळचं नाही. खरं सांगा, तुम्हाला माय बाप, इवाई जावाई, पाहुणे रावळे, लग्न, सासू सासरे, दीर इवाई, आणि त्याच्यानंतर मेवणे मेवणे सगळे आहेत ना तुम्हाला. मला पैशाशिवाय कोण आहे? काही माणसं म्हणतील काय उरावर घेऊन जाणार आहे का? मला आजपर्यंत नेलंय का कोणी? मग अशीच राम वधाचं चित्रण सांगितलं आपल्या पुढे. प्रभू रामचंद्राला दैवी शक्ती देवीनं दिली होती, त्या जोरावर भगवान शंकराला वरदान देऊन रावणाला मुक्त केलं. महाराज रावणा इतकी संपत्ती जगात कोणाकडे नाही, रावणा इतकी श्रीमंती जगात कोणाकडे नाही, रावणा इतका ऐश्वर्य जगात कोणाकडे नाही, रावणा इतकी भक्ती जगात कोणाकडे नाही, रावणा इतकं ज्ञान कोणाकडे नाही, रावणा इतकं कुळ कोणाचं श्रेष्ठ नाही. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाची ऋषी, त्या पुलस्तीचं लग्न झालं, त्यांना विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्या विश्रवानं पहिलं लग्न एडविडा सूर्यवंशातल्या मुलीबरोबर केलं. तिला कुबेर नावाचा मुलगा झाला. जन्मताच त्या लेकराला एवढी हाव, जन्मल्यापासून पैसा दिसला की ते राहायचं, पैसा बाजूला केला की रडायचं. आता जसं लेकराला मोबाईल दिलं की खुश, मोबाईल काढलं की माय येऊ द्या, बाप येऊ द्या, कोणालाच आवडत नाही त्याला. आणि जगातले सगळे माणसं, आता एक मोबाईल आला म्हणून काय झालं, ह्या 2 गोष्टीला सोडूच शकत नाही. 2 गोष्टीला, बाईल मोबाईल.
काही माणसं म्हणतील तुम्हाला ना मागण मोरी. कोण म्हणतं महाराज? वासना नावाची बायको आहे तोपर्यंत तुम्हाला दुःख आहे. तुम्हाला सुख कधी आहे? वासना नावाची बायको मरून गेल्यानंतर. कारण तुका म्हणे देवा वासनेच्या अटेन केली तळपटे बहुतांची. त्या कुबेराचं धनसंपत्तीचं वेड बघितलं. त्याच्या आईनं सांगितलं एडविडे तुला जर मनोकामना पूर्ण करायची असेल, जगात तुझ्या इतकी संपत्ती कोणाला नसावे असं वाटत असेल, शंकराची प्रार्थना कर. अशुतोष नाम अल्पभक्तीनं संतुष्ट होणारा. पुढे तो बैमानी येईल का कसा वागेल त्याचा विचार न करता, म्हणून भोळा शिव भोळा 13.5 कोटी ओम नमः शिवायचा जप केला. आणि त्या जपानं भगवान शंकर प्रसन्न झाली. वरमृई काय इच्छा आहे ते माग. त्यांनी सांगितलं देवा मला किती पैसा मिळाला तर समाधानच वाटत नाही. धनाची अपेक्षाच माझी कमी होत नाही. मला वाटतं सगळ्यात जास्त धन माझ्याकडं. अरे सगळ्यात जास्त नाही, जगातल्या धनावर तुझी मालकी. जगातल्या रुपयाचं नाही, येन असो डॉलर असो रुका असो, कशाकडे कोणत्याही देशातलं जे चलन आहे त्याच्यावर तुझी मालकी. हे माहीत असल्यामुळं तुकोबाराय म्हणले देह हे काळाचे धन कुबेराचे. म्हणून कुबेरानं सांगितलं तुम्ही मिळवा खर्चा, तुम्हाला परवानगी आहे. पण खर्चित असताना तुम्ही चांगल्या बाबतीत खर्च करायलात का वाईट बाबतीत खर्च करायला? परळीमध्ये महाराज 2 वर्षाचा कोरोना काळ जर सोडला तर एवढा मोठा गणपती उत्सव, लाख रुपये तर महाराज दररोज खर्च. आता मी परळीतलाच असल्यामुळं आणि सगळ्यांचाच परिचय असल्यामुळं, आणि एकादशीचा दिवस आहे तुमच्या हातानं, मी म्हणलं एकादशीला मी दुसरीकडे कार्यक्रम घेतलाय, मी द्वादशीला येतो, चतुर्दशीला गणपती उठणार. मग म्हणले द्वादशीला एका बाईचा गाण्याचा कार्यक्रम आहे. असू दे, आपल्याला काय करायचं. देवापुढे गायन वादन नर्तन सगळं चालतंय. दांडिया चालतात, गरबा चालतो, व्याख्यानं चालतात, भागवत कथा चालते, रामकथा चालते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परमपूज्य आदरणीय रामायणाचार्य आमच्या मोरारी बापूनं दुबईमध्ये रामकथा केली. तर दुबईमधले तिथले जे राजे होते त्यांची राणी बेगम, तिच्या डोक्यावर ग्रंथ दिला आणि वाजत गाजत मिरवणूक. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 90 एकरचा त्या ठिकाणी मंडप दिला. 90 एकर मध्ये भगवान शंकराच्या नामचिंतनाचं, भगवान शंकराच्या मूर्तीचं पूजन, मोरारी बापूची कथा, अन्नदान. कोण म्हणतो हे ह्याला आवडत नाही, ते त्याला आवडत नाही, ह्याचा देव त्यानं घेतला आणि त्याचा देव, आडव्या गांधाचे उभ्या गांधाचे, भगवे कपडे, अमकं तमकं काही नाही महाराज. वरी भगवा झाला नामीन अंतरी वश केला कामे, तया मनो नये साधू. अरे संन्यासी म्हणून घेतात, आखाड्या करतात, देणग्या करतात, खून करतात. मग त्याच्याकरता आमच्या दांडेकर मामानं आळंदीच्या संस्थेच्या माध्यमातून सांगितलं, सूत्र सांगितलं आमच्या विवेकानंदाचं. आणि खरोखर विवेकानंदाचं तेज, विवेकानंदाचं वक्तृत्व, विवेकानंदाच्या डोळ्यामधली चमक आणि त्यांचं समयसूचकतेचं बोलणं जगामध्ये सगळे लोक लेडीज अँड जेंटलमॅन असं म्हणत होते. पण त्यांनी पहिल्या प्रथम स्त्रीला भगिनीच्या रूपाने आणि पुरुषाला भावाच्या रूपाने, बंधू आणि भगिनीनो, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, ही सुरुवात केली. आणि त्यांचा अस्खलित ते चिंतन ऐकलं. एक श्रीमंताची सुंदर तरुण मुलगी त्यांच्यावर भाळली. डायरेक्ट स्वामीकडे गेली. स्वामीला सांगितलं, स्वामी
मला तुमच्या बरोबर लग्न करायचं. स्वामीनं सांगितलं हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचं रामकृष्ण मिशनचं काम आहे. मी ते सोडून काही करू शकत नाही. काही हरकत नाही. लग्नाचं तुमच्या भारतामध्ये बंधन वाटत असेल, आमच्याकडं तसं नाही. मला तशीच ठेवा. हां, फ्रेंडशिप सारखं तुमचे आपण दोघं एकत्र राहूत. तुम्हाला नको वाटलं सोडून द्या. पण म्हणजे एवढा अट्टहास कशा करता? अहो म्हणले मला तुमच्यासारखा मुलगा तुमच्याकडून व्हावा म्हणून मी प्रयत्न करते. मला सांभाळ नाही. बिलियन्स डॉलर्स माझी संपत्ती आहे. मोठमोठे प्रिन्सेस, मोठमोठे चार्लस माझ्या मागं लागलेले. पण मला तुमचं सगळं आवडलं म्हणून स्वामी जवळ गेले, हात जोडून सांगितलं तू माझ्याबरोबर भोग भोगून माझ्यासारखा मुलगा होईल याचा संकल्प करू नको. कारण जरी मन असली बाप तैसा बेटा कुंभार वैसा लोटा, पण बापासारखेच मुलं निघतील म्हणून सांगता येत नाही. मग तुला माझ्यासारखा पाहिजे तर मलाच तू आपला मुलगा मानणं. हे फक्त विवेकानंद बोलू शकते. एखाद्या सुंदर मुलीला मनातून ही आपल्याला असावं, ही आपल्याला असावं, आणि त्या दिवशी बरं झालं तुमची गाठ पडली, मी तुम्हाला राखी बांधते, पळून जातील. हिला राखी बांधावं तर बायको कोणाला करावं? अरे अरे अरे, कधी लक्षात ठेवा, परस्त्री जेने मातरे वैष्णव जनतो तेने कहिये रे. परस्त्री जेन म्हणजे सगळ्या जगातल्या स्त्रिया. एक बायको. प्रभू रामचंद्राचा काही त्यावेळेस लग्न झाल्यावर सीतेच्या ऐवजी दुसरी मिळाली नसती का कवीकर साहेब? प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे होते, महाविष्णूचे अवतार होते, मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम पुरुषाची मर्यादा. पण त्यांनी एकच सांगितलं, सीता सोडून माझ्याकडे कोणत्या स्त्रीला वासनेतून बघण्याची शक्ती नाही, मी बघूच शकत नाही. काही लोक म्हणतील तुम्हाला कसं कळालं? रामायण काढा बाबानो. रावण कपाळाला हात लावून बसलाय. सीता पळवून आणली, जिंकून घेता येत नाही तर पळवून आणली, कपटानं आणली, तिला विनंती केली, कोणत्याही पद्धतीनं विनंती केली, काही उपयोग नाही. नारद ऋषी आले भेटी करता. आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण भजन करीत नारायण नारायण रावणानं सत्कार केला. साहेब, आजही लावा लावा करणाऱ्याचा सत्कार होतो बर का. इकडून तिकडं, तिकडून इकडं, लावा लावा करणाऱ्याला दोन्ही कोण चहा पाणी मिळते. प्रथम भेटी आली इंगण, मग चरण वंदिले. रावणा भगवान शंकराचा मानसपुत्र, 4 वेदाचं ज्ञान, 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 33 कोटी देवबंदी खाण्यामध्ये नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आहेत. कोणती गोष्ट? 7 कोटी घर शुद्ध कांचनाची, इंद्राला 14 वेळेस धरून आणणारा मेघनाथ इंद्रजित नावाचा मुलगा, कुंभकर्णासारखा अवाढव्य ताकदीचा माणूस, बिभीषणासारखा बुद्धिमान. तुझा चेहरा काय म्हणला? सीतेला आणलंय पण काय मला वशच होत नाही, तिच्या डोक्यातलं रामाचं वेडच जात नाही.
राम रामच करीत ते वनवासाला लागले, तरी त्याच्या डोक्यातलं त्या सीतेला रामाचंच वेळ लागले. रावणा, तुला कोणाचंही रूप घेता येते ना, मग आता रामाचं रूप घे आणि सीतेचा भोग भोग, झालं ना तुझ्या मनासारखं. ते म्हणला, मी काही करून बघितलं नसेल का, पण मी रामाचं नुसतं नाटकीय पद्धतीनं रूप जरी घेतलं तर माझा राम झाल्याबरोबर माझा काम निघून जातो. सीता भोगावी हे मनातच येत नाही. म्हणून जहां राम है वहां काम नहीं, और जहां काम है वहां राम नहीं. मग आपण जर वासनेनं संसाराच्या दुःखाच्या मागण्याकरता देवाला कडे गेल्यावर देव देईल वाटतं का? मग देत नाही का? कोण म्हणतं देत नाही? कुबेरानं मागणी मागितली, भगवान शंकरानं सांगितलं जगातल्या धनावर तुझी मालकी. त्यावेळेस पासून कोणत्याही धर्मात माणूस मेल्यावर त्यानं कमवलेलं त्याच्याबरोबर जाऊ देत नाही. सिकंदरानं ते दाखवलं. जग जिंकण्याकरता शिल्लक राहिलं नाही, धनसंपत्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य, शक्ती सगळं होतं, पण मेल्यानंतर माझे दोन्ही हात उघडे ठेवा आणि ते रिकामे हे जगाला कळू द्या. म्हणून केवढाही महाराज सोन्याचा बंगला जरी असला तर शेवटच्या आंघोळ अंगणात, दारात, आणि पुन्हा घरात घेत नाहीत. मग समजा त्याच्या बरोबर काही जर गेलं, उदाहरण द्यायलो बरं का, नाही तर आमचे सुंदरराव म्हणते काय महाराज देवीचं एवढा आनंदन आलेला पाऊस गेला आणि तुम्ही मरण्याचं सांगायला. उगं दृष्टांत म्हणून बोलता बोलता शुगर जास्त, गोड खाण्यात आलं, श्रीखंड खाल्लं, असं झालं, मी मेलो. आता माझ्या जवळच्या अंगठ्या बाकीचे माणसं कीर्तन करीत होता, एवढं झालं तेवढं झालं, चला बाबा काय कमालय, बेडर माणूस होता, कोणाला भेट नव्हता, असं तसं काही. पण त्या अंगठ्या जाऊ लागल्यावर बायका हुशार. एखादी म्हातारी येते, कसा गुलू गुलू बोलत होता, कसा हसवीत होता, कसं गोड, एवढे दिवस कीर्तन, एवढा रोज पैसा मिळवित होता, बोलत असताना अंगठ्या कशा चमचम चमकायच्या, असं म्हणल्यावर कारभारी काढा, अंगठ्या काढा. माझ्या पदरचं नाही, भूषणही घेती काढून या, बांधून या देती यमाची हाती. आता तुमच्या लातूर मधलं मला माहित नाही महाराज, कोणाच्या मौतीला आणि कोणाच्या लग्नाला मी जात नाही बरं का, अजिबात नाही. मला आहेर असल्यावर सुद्धा जात नाही. काही माणसं म्हणतात मरणादारी तोरणादारी लग्नाला जात जाव, मौतीला जात जाव. महाराज मरणाची भीती वाटते म्हणून मी जात नाही. एक, आणि लग्नामध्ये साहेब मी कमवताय हो, दिसायलाही डावा नाही. आता 75 वर्ष 3 महिने 2 दिवस झालेत. मग या वयामध्ये अजून सुद्धा स्टॅमिना, इथून नाशिकपर्यंत गाडी चालवून कीर्तन करून पुन्हा एकटा चालवीत येऊ शकतो. मग इतकं सगळं असताना बरं 4 लाख रुपये महिना, 5 लाख रुपये महिना, हां कुठल्याच कार्यक्रमामध्ये 25,000च्या खाली नाही. कुठलंच भागवत, कृष्णलीला, अमृत, चरित्र, झी टॉकीजवरचं सुद्धा 2 लाखाशिवाय कमी नाही. मग एवढा पैसा मिळून नवरा नवरी गुलू गुलू बोलतात, मला कसं वाटत असेल. आमचे ज्ञानेश्वर पठाडे कर्जतचे, त्यांनी सांगितलं दादा लग्नाला यावं लागेल. मी म्हणलं येत नाही. म्हणला माझ्या कीर्तनाच्या दिवशी तुमचं लग्न ठेवल्यावर, लग्नाच्या दिवशी कीर्तन आणि कीर्तनाच्या दिवशी लग्न ठेवल्यावर कीर्तनाला येईल मी. कीर्तनाला लावलो, नवरा नवरी महाराज पाया पडायला आले, मी उभा राहिलो, भजन बंद केलं, पाया पडले. समोरचेच माणसं महाराज नाव घ्यायला सांगा, नाव घ्यायला सांगा. मी म्हणलं घे बाबा नाव, आता लग्न झाल्यावर नाव घ्यायची पद्धत आहे म्हणून घे म्हणलं. ते म्हणलं मला उखाणं येत नाही. कमाल आहे म्हणलं, अहो कीर्तनाला उभं राहायचं ना, अभंग पाठ नाही, कसं जमल? हा लग्न करायचं ना, उखाणं येत नाही.
खोटं नाही सांगत, मला 100 उखाणे पाठ आहेत साहेब, 100 उखाणे. माय माऊलीच तरी काय अर्धा तास महाराज. आज घरात माझ घरा पाळणा पाळण्याला, खेळणा खेळण्याला, घुंगरू काकणचोळे अंगात, गुलाल भांगात निघाली. जाऊ द्या, काय करायचे आपल्याला. हां महाराज घ्या की ना. उखाण्यात घेऊ, कोणाचा मार खाऊ, कोणाचं नाव घेऊन कोणाचा मार खाऊ. शिर्डीला माझं भागवत जयंतराव ससाने अध्यक्ष होते. पाहुणपणाने त्यांनी सांगितलं, केशव महाराज भागवत शिर्डीला. म्हणलं नाही, फुकट. इथं पुरुषोत्तमनं सारखे फोन करून, दादा पैसे कमी नाही. आपल्या माणसाकडून का पैसे कमी घ्यायचे. हा महाराज तिथं भर पडली, तिथं शिर्डीला पैसे उतो आले तर तुम्ही तिथं घेत नाहीत. मी म्हणलं माझी मर्जी. माझा स्वभावच विचित्र आहे. हाच कार्यक्रम काल ठेवला असतो तर मी आलो नसतो, उद्या ठेवला असतो तरी गैरहजर राहिलो असतो. का? कालही मॅच होता, उद्याही मॅच आहे. काही माणसं म्हणतील महाराज शंभ्या पोरासारखं ते क्रिकेटचं काय, ज्याचा त्याचा आपला नाद असते. कोणाला काय आवडतंय तर कोणाला काही आवडतंय. मग भारत जिंकल्यावर आत्तापर्यंत भारत जिंकला की 1000 रुपयाचे पेढे सगळ्या खाते रो. काय महाराज, तशी आवड असल्यामुळं कीर्तनाच्या दिवशी मी गैरहजर आहे. दुसऱ्या दिवशी गाणे असलं तरी येतो मी. आपलं परळीतल्या गणपती उत्सवातून निघालंय नाही. स्टेजवर खुर्ची टाकून मी बसलो. त्या बाईनं गाणे म्हणले, नाचली बाई बिचारी. केशव महाराज उखळीकर या ताईसाहेबांचा सत्कार करतील. महाराज मी गेलो, हार हातात दिला, नारळ दिलं, ट्रॉफी दिली, वैद्यनाथाचा फोटो दिला. पाकिट उचललं तर पाकिट भरगच्च दिसलं. मी तिथल्या कार्यकारी मंडळीला विचारलं किती आहेत. ते म्हणले 10 लाख. 10 लाख 2 घंट्याच्या गाण्याला 10 लाख. त्या 10 लाखाचं एखादं मंदिर बांधलं असतं, पिढ्यान नाव निघालं असतं महाराज. आणि ती बाई नाचली काय, माणसं बी उल्लू नाचायलेत काय. साहेब खरं सांगू, पाकिटच सोडा वाटणं मला. ती बाई बी माझ्यापेक्षा पक्की होती. तिनं असा झटका मारला, दे ना भैया म्हणल्याबरोबर पाकिट तर सुटलं महाराज. मी म्हणलं ताई घरी चला, आजच्या दिवस मुक्काम. नाही जाणे काय. म्हणलं चला ना, मी सांभाळतो पाकिट वगैरे. तिनं महाराज गाडीत बसेपर्यंत माझ्याकडे राग बघत होती. गाडीत बसेपर्यंत. कहाँ से आया महाराज, पाकिट छोड़ रहा नहीं, पाकिट पकड़ के रखता है, ऐसा महाराज रहता का. मी म्हणलं काय सांगू बाई, आता 75 होऊन गेलेत म्हणून. नाही तर तू जर 50 वर्षापूर्वी दिसली असतीस, पाकिट बिन तुला बी सोडलं नसतं. महाराज विचित्र माणूस आहे मी. आलं मनाला तर गेलं शेणाला, नाही तर घातलं पालतं टोपलं बसलं उन्हाला. काय गरज नाही. संस्थेचं अध्यक्षपद मला मिळालेलं, मनानं राजीनामा देऊन टाकला. आता उद्याच्या 9 तारखेला धर्मदाय आयुक्ता करून माझी साक्ष आहे. आणि सगळे म्हणाले पुन्हा तुम्ही व्हा. आमचे संस्थेतले विद्यार्थी ते सुद्धा तुम्हीच आला पाहिजे, नाही तर खूपच पैशाची अफरातफर चालली आहे. कारण संस्थेत असताना 2 व्रत माझ्या गुरुनं सांगितलेले. माझ्या गुरुनं जर संस्थेतला पाठ नाही घेतला तर संस्थेत जेवत नव्हते. 1 रुपयाचा गुळ आणि 1 रुपयाचे शेंगदाणे मागायचे 64-65 ला. आज संस्थेतलं मी शिक्षणच दिलं नाही तर काय म्हणून तिथलं खाऊ. कारण रे बेट्या पोटभरी चाम मस्काचे जगणारे कुत्रे मांजरे जगायलेत, पण खाण्याचा अधिकार. साखरे वाचून खाणे अनुचित वेतन, काम केलं नाही तर मागायचा अधिकार नाही. आणि आमचे मोठे बुवा करोडो रुपयाचा व्यवहार त्यांच्या हातामध्ये. 1930 ते 37 संस्थेमध्ये शिकायला
आणि मग शेवटपर्यंत अध्यक्षपद. करोडो रुपयाचा व्यवहार, पण महाराज 1 रुपया दवाखान्यात जाण्याकरता नव्हता. मला ढोक महाराजाला बोलून घेतलं, तुम्ही दोघं संस्थेत विश्वस्त, कारण तुम्ही पैसा कमवत असताना तुम्ही संस्थेचं खाणार नाही. आणि लक्षात ठेवा, आजपर्यंत ज्याने संस्थेचं खाल्लंय त्यांची बर्बादी झालेली. म्हणून कधीही लक्षात ठेवा, धर्माच्या आडून तुम्ही प्रसाद घेऊ शकता, लांडी लबाडी करू शकत नाहीत. म्हणून माझ्या जीवनामध्ये 2च उदाहरणं. आमचे मोठे बुवा गेल्यानंतर 1 रुपया त्यांच्या, पण त्या बँकेत, घरात, कपाटात कुठं निघाल नाही, सोनं नाही, काही नाही. आणि लाल बहादूर शास्त्री मंत्रीपद, प्रधानमंत्र्यापर्यंत गेल्यानंतर सुद्धा 1 रुपया खिशात निघाल नाही. नंतरच्या पिढीची, गावचा सरपंच 3 पिढ्याची महाराज व्यवस्था करून मरते. महाराज हे पैसे मागं लागलेत म्हणून गोपीनाथरावनं मला परळीमध्ये नगरसेवक म्हणून उभं केलं तर माझ्या वार्डमध्ये. कीर्तनाला माणसं, भागवताला माणसं, दिंडीला माणसं, शोर केशव महाराज येतात म्हणून उभं केलं. काही माणसं म्हणली, महाराज तुम्ही कशाला राजकारणात पडणार? आता गाड्या, मोटरान, वाहन, पुढचे पोलीस, मागचे पोलीस, आणि जय जिंदाबाद. मलाही आलोच, मी बी भाषण ठोकले. महाराज मी असं करीत गेल्याबरोबर, दादा तुम्ही हात जोडायचे नाहीत, आम्हाला तुमचं टीव्हीवर दर्शन होतं, आता समोर दिसायला लोक दक्षिणा देऊन पाया पडायचे. इथं पद्धत आहे का नाही? नाही तर मी उगाच थांबायचं आणि हे बरं आहे. बाबूजीवला पत्तर पालतं फेकून दिलं गावाच्या खालचं, तसं नाही. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतका समाज. माझ्या घरामध्ये 14 माणसं, 3 चुलते, 3 चुलत्या, त्यांना 2-2 पोरं, त्यांच्या बायका, 14 माणसं, सगळे कार्यक्रम करणारे. मतदान झालं साहेब, मला 8 मतं पडली. गोपीनाथराव म्हणले, असं कसं? तुमच्या घरातले तरी पडायला पाहिजे. ते व्हिडिओ शूटिंग काढा बरं. तुम्ही प्रचार करत असताना व्हिडिओ शूटिंग, मी हात जोडून असं करायलो, लोक असं करायलेत. पण मी पुढे गेलो की माझ्या मागचे जे कार्यकर्ते होते त्यांनी असं करायचं. आणि त्या दिवशी मला तुकोबारेचं प्रमाण पटलं. चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली, राग मानू नका. ज्ञानोबारायला वाळीत टाकण्याकरता पाकिस्तानचे आले होते का? तुकोबारायचं भजन बंद करण्याकरता इंग्लंडचे, अमेरिकेचे आले होते का? नाथ महाराजाला पैठणून हाकालून देण्याकरता अरबस्तानमधले आले होते का? काय सांगू? अरे त्या काळामध्ये त्यावेळेस संतांना वेड समजित होतो, माफ करा. आता वेड्याला संत म्हणून त्याच्या मागं लागलेत. आणि म्हणून तुम्ही ज्या उद्देशानं कर्म करता तो तुमचा उद्देश जगाचा एक आहे. सगळ्या जगातल्या माणसाची मनोवृत्ती सांगितली. भारतापुरती, कीर्तन भजनाला येण्यापुरती, महाराष्ट्रापुरती, मराठवाड्यापुरती, माळकऱ्यापुरती, गंधवाल्यापुरती, देव मानणाऱ्यापुरती नाही. सगळ्या जगात सगळ्याला ह्या 2च गोष्टी आवडतात. 2च, जगस्पृहेयास्पद, एक सार्वभौमपद. न मरणे निर्विवाद जगापडी, जगात दुःख नकोय आणि सुखम सर्वाय रुच्यते. मग महाराज, दुःख जर कोणालाच आवडत नाही आणि सुख सगळ्यालाच आवडतं, किडा मुंगी पशु पक्षी गुरढोर सगळ्याला सुख आवडतं, दुःख कोणाच्याच अपेक्षेत नाही तरी दुःख जात नाही आणि सुख मिळत नाही. जन्मचे जन्म घेत जातात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशेमध्ये जन्म जातो, भोगामध्ये जात नाही. मग दुःखाचा विचार करणाऱ्या जगात 2 पद्धती. दुःखाचा विचार करतात त्याला जीव म्हणावं, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्याला संत म्हणावं. मृदंग बिघडला,
थाप टाकल्याबरोबर ज्याला भजन कळत नाही, स्वर कळत नाही, तो सुद्धा म्हणतो आज व्यवस्थित वाजून झाले, ठोका. हे म्हणले तुम्ही ठोका. म्हणले कुठं ठोकाव ते कळत नाही, मग गप बस. माहीतच नाही तर मग कशाला उगं ठोका म्हणायचं. बिघडलेलं कोणालाही कळतंय. अरे खाणाऱ्याला भाजी बिघडली कळतंय, पण भाजी का बिघडली हे माय मावल्यास जिने स्वयंपाक केलाय तिला कळतंय. या भाजी डबल मीठ टाकण्यात आलं, वर्णाला मीठच नाही, दोन्ही बिघडलं. रुचीने दे अन्न त्यात नसता लवण, चव लागत नाही. आणि मिठामुळे चव आहे म्हणून किती टाकलं तर खरट होतंय, ते आवडत नाही. मग तितकंच पाहिजे ना. तसं एक माईला कळतं, माय मावल्याला. तब्येत बिघडली प्रत्येक माणसाला कळते. आज कसं तरी व्हायलंय, आज दुखल्यासारखं व्हायलंय, उदासीनताच आहे. पण का तब्येत बिघडली ते डॉक्टरला कळते. त्याची दुरुस्ती कशी होईल ती डॉक्टरला कळते. तसं संतांनी संशोधन केलं. सुख आणि दुःख कर्माचे फळ आहे. महाराज आम्हाला काय माहिती आहे कोणत्या कर्मामुळे सुख होतं आणि कोणत्या कर्मामुळे दुःख होतंय? कोण म्हणलं माहित नाही? कोण म्हणलं माहित नाही? जनावराला कळतंय, किडा मुंगीला कळतंय, पशु पक्षाला कळतंय. कळतं ना. राग मान नका. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही वाटतं का? त्या तंबाखूच्या पाकिटवरच लिहिलं पाहिजे. काय बिडी सिगरेटच्या पाकिटवरच लिहिलं पाहिजे का धूम्रपान आरोग्यास घातक आहे, कॅन्सर होण्याचा संभव आहे? कोण म्हणतं कळत नाही? बिडी ओढणाऱ्याला, बिडी सिगरेट ओढणाऱ्याला, सिगरेट गांजा ओढणाऱ्याला कळतं हे वाईट आहे, पण आदत से मजबूर. मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही वाटतं का तुम्हाला? मटण खाणारा मनुष्य गाडीतून उतर, ओ हो 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 या 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 सावकार या, आज आजची आरती तुमच्या हाताने. ते म्हणलं आज नाही, आज आमच्या दोस्त मंडळीची पार्टी होती, मी बिअर बार मटण हॉटेलमधून वाईट खाल्लं आणि वाईट पेले, उद्या आंघोळ करून येतो. म्हणजे त्यालाही माहिती आहे आपण खाल्लेलं वाईट आहे. काही माणसं म्हणतात महाराज दारू पिणाऱ्याला काही सुधरत नाही. कोण म्हणतो सुधरत नाही? सगळ्या क्षेत्रातले माझे दोस्त असल्यामुळं फुल पेल्यावर सुद्धा त्याला सगळं कळतंय. परीक्षा बघायची असले तर पासाभर लेंड्या त्याच्याकडे द्या आणि त्याला म्हणा हे काळे मनुकेत रक्त वाटते, खाय. खाते का ते बघतं काय दारू मनुके लेंड्या कळत नाहीत का? 20 रुपयाची नोट द्यायची आणि त्याला म्हणायचे 2000 चिल्लर दे. असं बघतं 2 शून्य 200 नाही 2000 म्हणायला. त्याला आपण पेलेलं वाईट आहे कळत नाही. कळतं महाराज, कळतं. जनावराला कळतं. कीर्तन सुटल्यावर तुम्ही निघालात, गल्लीतले गावातले वार्डमधले कुत्रे मागं लागतात, मोटरसायकलच्या मागं, गाड्याच्या मागं, बायाच्या मागं, कारच्या मागं भुंकत जातात. काय शब्द काय कीर्तन, आणि ते चाटे महाराजाला देव पुढे कीर्तन, आणि त्याने ते ओळखीचा माणूस एवढा पैसा खर्च करून कीर्तन संपलं, सगळे माणसं झोपले, हे पेलेलं निघालं, फुल पेलेलं. तुम्ही बघितलं असेल. मग एक जण येऊन पिऊन गेलं, ते फुल लोड होत. काय गरजा चालाय महाराज लोकं टाळण भजन. मी म्हणलं भुंकून भुंकून थकून झोपलं होतं कुत्र, याला भुंकल्यावर याला पळताही येणार नाही. मी बाहेर आलो, बघितलं, आणि ते तोल सावरत सावरत कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला. कुत्र्याच्या बुरेशे खुदाडरी महाराज. कुत्र त्याला भुंकलंय नाही, चावलंय नाही, उलट केलं पळालं. आता मी जरा विचित्र महाराज आहे बरं का, बाकीच्या ह्या सगळ्या महाराजासारखा सरळ महाराज नाही, मी विचित्रच आहे. मी त्या कुत्र्याला बोललो,
कीर्तन भजनाला, पोत्या पुराणाला, लेकरा बाळाच्या मागं भुंकतोस, फटफटीच्या मागं लागतोस, कारच्या मागं लागतोस, आणि त्यानं शेपटावर पाय दिला, का चावला नाहीस? ते म्हणला, दादा ते माझ्यापेक्षा दलिंदर आहे. ही भाषा राळेगण सिद्धीजवळ स्वामीजी होते, पारनेरला उच्चारली. त्या पारनेरला कार्यक्रम बंद होते. महाराज डोक महाराजांची रामकथा, कीर्तन, भजन. यावर्षी सुद्धा कृष्णलीलामृत 10-11 ते 17-11 पर्यंत. तिथं ही भाषा बोलल्याबरोबर तिथले लोक म्हणले, ते दकड्याला महाराजांना कुत्र्यापेक्षा वाईट. 247 तरुणांनी माळा घातल्या. गावातली दारू बंद झाली. अण्णा हजारे म्हणले, केशव महाराज मी सांगून लोकांनी ऐकलं नाही, पण मी म्हणलं माझा उखळाचा टोला आहे मुसळाचा. मी सरळ बोलतो, तोपर्यंत सरळ बोलतो. बिघडल्यावर मला कोणाचीच भीड नाही. काय कोणाला द्यायची नाही ना कोणाची करायची नाही. काय कशाला भीती बाळगायची. हां महाराज 61 फुटाचं मंदिर बांधून कळस बसवण्याचा कार्यक्रम. एवढा ऐश्वर्य, अन्नदान. दररोज 1.5 लाख रुपये लागायचे पंक्तीला. एका पंक्तीला 1.5 लाख रुपये लागायचे. इतका अन्नदान, नामस्मरण, दिंडी, मिरवणूक. महाराज कोण म्हणतं कळत नाही, पिणाऱ्याला कळत नाही असं वाटतं का? बरोबर कळतं. आता हे असं नाटकीय बोलल्यामुळं मालेगावच्या पुढे ताहराबाद आहे, कृष्णाजी माऊलीचं गाव. तिथे असं बोलण्यात आलं दारुड्यासारखं, अरे मस्त वाजवा, मस्त भजन करा, टाळे वाजवा. ते कार्यक्रम सुटल्याबरोबर 4-5 जण आली ना, चला महाराज. म्हणलं कुठं? मी म्हणलं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वडिलांनं, माझ्या आईनं चहा आणि कॉफीची चव बघितली नाही. मला 75 वर्ष होऊन गेले, मी आणखी चहा कॉफी चव नाही. नाही पहिलं पेत असतात त्याच्याशिवाय. महाराज हे नाटक आहे. तुमच्या पुढे हे दारुड्याचं नाटक, रडण्याचं नाटक. भगवान कृष्ण परमात्मा निघाले, गवळणी रडू लागल्या. अरे खरंच रडते का? नाही ना. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. नारळ पडलं बघा, नारळ पडलं. अरे तुला पाडायचं तर माझ्या अंगावर पाड की. हां असो. कोणती गोष्ट पापाला कारणीभूत आहे, दुःखाला कारणीभूत आहे, कोणती गोष्ट पुण्याला आणि सुखाला कारणीभूत आहे, कोण म्हणतं कळत नाही. लहान लेकराला विचारा, ए बाळा खडीसाखर कोणी खाल्ल्यावर कशी लागती? गोड. शाबास. मिरची कोणी खाल्ल्यावर कशी लागती? तिखट. मिरचीचा गुणधर्म आहे तिखट, खडीसाखरेचा गुणधर्म आहे गोड. मीठ कोणी खाल्ल्यावर कसं लागतं? खारट. वा. कीर्तन संपल्यावर मी निघून गेल्यावर इथल्या कार्यकारी मंडळीकडून बिस्किटचे पुढे घे, कारण मला द्यावं वाटत नाही, घ्यावं वाटते. तसं कोणतं कर्म केल्यावर आम्हाला दुःख होतंय आणि कोणतं कर्म केल्यावर आम्हाला सुख होतंय. काही माणसं म्हणले, महाराज पुण्यस्य फलमिच्छन्ति पापम करोत यत्नता. फळ पाहिजे पुण्याचं, करतात पाप. दुःख देणारं कर्म करता आणि सुखाच्या अपेक्षा करता. पेरी कडुजिरेन मागे अमृत फळे. मग आम्हाला कळालं पाहिजे. आणि त्यावेळेस भगवंतानं सांगितलं दुःख का होतंय. जी माया जगाला दुःख देते त्या मायेला आपण धरतो. भगवंता स्वतः सांगतात, दैविहेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. मायेत जो अडकला, भवसागरामध्ये अडकला, माया नदीमध्ये बुडून गेला, त्याला दुःख सहन करावं लागतं.
आणि म्हणून संसार दुःख देतो आणि त्या संसाराला आपण सोडित नाहीत. देव सुख देतो आणि त्या देवाला आपण धरत नाही. धंदा करायचा कोळशाचा आणि अपेक्षा करायची स्वच्छतेची. अरे हा संसार, ही माया, हा प्रपंच कोळशासारखा आहे. विझलेला कोळसा असला तर हात काळे करतो आणि पेटलेला कोळसा असला तर हाताला चटके देतो. म्हणून कसल्याही पद्धतीमध्ये कोळशाचा संबंध नको. विझलेला असला तरी नको आणि पेटलेला असल्यावरही नको, तो जाळतोच. महाराज, मग सगळ्यांनी संसार दुःखमूळ म्हणून सोडायचं ठरवलं. सोडा म्हणून सांगितलेलं नाही. दुःख झाल्यावर ज्याच्यामुळं दुःख होतं ते सोडा. हा, आमच्या तुकोबारायानं संशोधना अंती कळालं दुःख कशामुळं होतं. आणि कळाल्याबरोबर काय तुकोबारायाची भाषा, मनो निरसलो संसारा सर्पहा विखार पांढरा तुझसी अंतर रे दातारा याची दावे दारा निमित्त. कारण दुःखच देतोय म्हणून शब्द आहे. दुःख बांधव वाह क्या बात है, मेरी उम्र तुम्हें लगे. हा, सुखाचा विचार नाही. काय शब्द आहेत माऊलीचे 750 वर्षापूर्वी. मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाच्या श्रवणी कैची सुखनिद्रा अंतुर्णी इंगळाच्या. विस्तवावर पेटलेल्या कोणी सुखानं झोपू शकेल का? अरे केवढी तुलनात्मक भावना रूपक केले. ढेकणाची बाजी सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊस. ढेकणाची बाज जर असेल तर त्याला महाराज सुखानं झोप येत नाही. मग विस्तवावर कशी झोप येते? म्हणून या संसाराला सागराची नदीची उपमा दिली. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवाद अंथरून माझी केले इंगळ. इंद्रिय वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ. सहन करायला आपण आज मिळेल उद्या मिळेल म्हणून, पण जितके म्हणून आम्ही सुखाकरता साधन करू ते साधनच दुःख देतात. संसार दुःख मुळे म्हणून दुःख बांधवडी याची बांधणी दुःखाची आहे. एवढंच नाही, किती सुंदर अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती बैकापची. गर्भातल्या दुःखापासून मेल्यानंतरच्या दुःखापर्यंतचा जर यादी केली ती दगडापुढे वाचली
तर दगडाला दुःख सहन होणार नाही, ताडकन फुटून जाईल. पण आपण सुखाच्या आशेनं करीत राहतो. आज मिळेल, मोठं झाल्यावर मिळेल, लहानपणी नाही, लेकरं बाळ झाल्यावर, बायको झाल्यावर, घर झाल्यावर, शेती झाल्यावर, पैसे आल्यावर, याच्यामुळं मिळेल, त्याच्यामुळं मिळेल, हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे. इदम मेस्यात इदम मेस्यात इति इच्छा काम शब्दिता. काही ना काहीतरी पाहिजे असतंय, त्याला काम म्हणतात. आणि कामाजीचं वर्णन करत असताना आमच्या संत महात्म्यानं सांगितले, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहराची अप्रू घेतो भय नाही त्यासी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार म्हणे मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार म्हणे मी काया पुरीचा. वाह क्या बात है. आता मलाही कधी कधी शोले सारखं मना वाटते, ए मृदंग बजाने वाले ये हात मुझे दे दे. म्हणले तुला नाहीत का, तर तू वाजव, आम्हाला नाही महाराज. मी सांगतो ना, वाजवणाऱ्याचे खरे कष्ट, म्हणणाऱ्याचे, बोलणाऱ्याचे नाही महाराज कष्ट. मेलेल्या कातड्यातून आवाज काढायची ताकद लागते, रक्त येते बोट. आणि आम्हाला नुसतं बसून टाळ्या वाजवा म्हणलं तरी कोणता टाळ्या, हे विनाकारण म्हणत नाहीत महाराज. त्या टीव्हीच्या सिरियल मध्ये असल्यासारखं बाकी की कहाणी ब्रेक के बाट तसलं नाही. मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेतो, ते भजन म्हणजे खरं कीर्तन आहे. तो का म्हणे ते भजन प्रमाण, जे ते कीर्तन हे नामघोष, टाळी वाजवून नामचिंतन करणं, हे खरं कीर्तन आहे. मध्ये बोलणं म्हणजे मध्ये सिमेंट भरून पक्क करणे. आता एवढे द्रष्ट लागण्यासारखे, पावसाची भीती होती, पण दिलाय काळी अवकाश दिला महाराज. खरं सांगा, इतके सगळे जमलेत द्रष्ट लागण्यासाठी. नाही तर नाटक तमाशाला, सिनेमाला, गाण्याला महाराज, हुर्रे दांडियाला, मौज मजा, नाचो गाओ बस मौज मनाव. आमच्या कीर्तनात, भजनात, दिंडीत नाचत नाहीत का? गाये नाचे उडे आपुलिया छिंदे मनाचे आनंदे आवडी. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत महाराज 80-80च्या म्हाताऱ्या नाचत येतात, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या, सुख देईल विसावा. आणि आपल्याला जेवण खाऊन करून, उपवास करून टाळ्या वाजवा म्हणलं तर जीवावर येते. बघायचे का परीक्षा? इथले इथं सुंदररावजी बघा, विठ्ठला विठ्ठला महाराज. डवचिल्यावर तर मदाड बैलही चलते किंवा. मालकानं घरी पुढे येऊन सांगितलं बायकोला, पाहुणे मुंबईचे आलेत गाडी घेऊन, लोक झिपऱ्यासावर आणि केस व्यवस्थित कर, पदर घे. आणि मग त्या बाईनं झिपऱ्यासावरल्या पदर घेतला आणि हळून बोलायला सुरुवात केली, उशीर केला यायला, आता चहा पाणी पीत बसलं का, उशीर झालाय, जेवणच करा, स्वयंपाक तयार आहे. हे अगोदर पाहुणा नवऱ्यानं येऊन सांगितल्यामुळं सावध झाली. आणि त्यांना अगोदर सांगितलंच नसतं तर पोरं भेडवीत आणि झिपरे एवढीत निघाली असती जोरात ओरडत. पण महाराज नाही, न सांगता कळणं 1 नंबर हुशार, सांगून ऐकणं 2 नंबर, आणि सांगूनही ऐकत नाहीत. इतका खर्च करून महाराजांना टाळ्या वाज, पठ्ठ्यानं नाही वाजलेली टाळी, माझं नुकसान आहे का? एक जण म्हणला, मला ताप आला, संडास लागली, खोकला येऊ लागला, चक्रा येऊ लागल्या, डॉक्टरकडे गेलो, एवढे मोठे औषधं दिले, मेडिकल स्टोअरवर गेलो, पैसे दिले, औषधं घेतले, पण मी इतका हट्टी आहे, औषधं कपाटात ठेवले, मेलो तर मेलो. आता डॉक्टरचं नुकसान आहे का मेडिकलवाल्याचं नुकसान आहे? त्याचे त्यानं पैसे तर घेतले ना. म्हणून डॉक्टर लोक जे पेशंट दुरुस्त होत नाही ते म्हणतात, आता सगळं व्यवस्थित झालंय, घरी नेऊन सेवा करा, बिल द्या, घरी घेऊन जा.
ओळखून घ्या जाव हे जातंय. सगळ्याला वाटते दुरुस्त होऊन आले, दुरुस्त होऊन आले. आणि एके दिवशी रात्रीच अण्णा उठा की खलास. तुम्हाला वाटतं का डॉक्टरमुळं रोग नाहीसा होईल, जीव जाणार नाही असा विचार केला तर डॉक्टरच मिळेल? अहो देव सुद्धा जावं लागतंय. येथे नाही उरवाले अवतार येरते पामर जीव किती. सगळ्याला जावं लागतं. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग महाराज या दुःख देणाऱ्या काय सुंदर महाराज कामाजी नावाचा कोतवाल, क्रोधाजी नावाचा फौजदार आहे. दोनच उदाहरण दिलेत. हरिहराची अब्रू घेतो, जमदाग्नी दुर्वास नाडिले, त्यांची बेजारी करतो. आपली काय इंद्रचंद्र को क्या क्या बही सबको माल माहिजे. अहो एखाद्या वेळी झालं म्हणजे का हमेशा होतंय का? हमेशा नाही. यादी काढली. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजनाचा भजन. हे सामान्य उदाहरण नाहीत महाराज. इंद्र कोणाला 100 यज्ञ जनन निर्दोष केले. 100 यज्ञ. आपल्याला एक पंगत पूर्ण होत नाही, शेवट सगळं जातं. पण महाराज जायचं असेल तर काही नाही. काय जबाबदारी असतात. कारण मगाशी साहेबांनी सांगितलं, किरण साहेब, मी म्हणलं किरण सूर्य चंद्र आणि त्याचं किरण येतंय आणि जाते. आता सुंदरराव आणि शिवाजीराव 2 झाले, बस झाले ना आपल्याला. कधी लक्षात ठेवा, एक धरला चित्ती, एकच माणूस मनात पक्का धरला की त्याच्यावर जबाबदारी असते. सगळेच माझ्या ओळखीचे तर सगळेच बटन दाब, बस बोंबलं, तुझं मतच गेलं. हीच घर तीच घर, भिकाऱ्याला 40 घर. एक गंगा गए तो गंगादास, जमुना गए तो जमुनाबास, इधर बम उधर हम. नाही महाराज, मरून गेल्यावर सुद्धा महाराज नाव अजरामर राहतं इंद्राचं. 33 कोटी देवाचा राजा, अष्टमुख्य नायका भोगायला, पण भोगण्याची लालसा अमृत पेनारा असून सुद्धा अहिल्या नावाची महान पतिव्रता त्याच्या नजरेत भरली. तिला भोगण्याकरता भगेंद्र नावाचा रोग झाला त्याला. सरकार आज सांगतंय स्वैर व्यभिचार केल्यावर एड्स नावाचा रोग होतो, माणूस झिजून मरतो. अरे आमच्या संत महात्म्यानं हजारो वर्षापूर्वी सांगितले. इंद्राला भगेंद्र, पायापासून डोक्यापर्यंत छिद्र पडले आणि त्याच्यातून पू आळ्या झाल्या, वास सुटला. आणि त्यानं आळंदीला जाऊन इंद्र येऊन या भूमीसीन याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी पंचक्रोशी म्हणून इंद्रायणी तिथं तयार झाली, त्या इंद्राचे दोष नाहीसे करण्याकरता. चंद्र काळा झाला. चंद्राला सामान्य समजू का? अमृताचे तुषार आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण बघतो चंद्राच्या प्रकाशात शारदीयेचे चंद्र कळे, माझी अमृत कनकोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, तियापरी कथा अनुभवावी चित्ता, ती हळवार पण श्रोता मानूनिया. मनातून लक्षपूर्वक ऐकायचं. ते चंद्राला महाराज विद्याभ्यास करण्याकरता 33 कोटी देवाचे गुरु बृहस्पतीकडे ठेवलं. चंद्राचं देखणे पण गोजीरवाने पण पाहिलं. आणि सेवा करता करता चंद्रानं कोणती विद्या करून घेतली माहिती आहे का? गुरुचीच बायको घेऊन पळून गेला. अति बिचार ब्राह्मण, माझी बायको तरी परत द्यायला सांगा. दिली परत. ती 5 महिन्याची गरोदर होती. तिचा बुध नावाचा मुलगा झाला. आले का नाही? ते चंद्राच महाराज हे सगळेच हे आपण त्यांच्यापेक्षा बरे आहेत बरं का. आपल्याला कळत्या काही गोष्टी. हां